इतरांबद्दलचं निरपेक्ष निर्व्याज प्रेमाचं आणि कृतज्ञतेचे भाव असतात तेव्हा तो सगळ्यात जास्त सुंदर. मॅडम म्हणजे या सगळ्याच जणी किंवा सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला आज ते प्रेमाचं कृतज्ञते तेलंग सरांचा किंवा अगदी बेडेकर सरांचा चेहरा मी किती वेळ सरलाही बोललो, मी निहाळत होतो. सर आमच्या क्षेत्रातले हजारो कॉस्मेटॉलॉजिस्ट जरी कामाला लावले तरी तुमच्या त्वचेची चकाकी जी आहे ती मिळू शकणार नाही. सगळं मला असं वाटतं की हे खरं ऑर्गॅनिक आपल्याकडे आजकाल खूप आहे. मला कोणी पण सांगतं की सर हे ऑर्गॅनिक चहा घ्या, हे ऑर्गॅनिक हे घ्या, ऑर्गॅनिक गहू घ्या. अरे हा ऑर्गॅनिक आनंद आहे, नॅचरल आनंद आहे, हा मनातून येणारा आनंद आहे. आणि मला ती गोष्ट लहानपणी आमची टीचर सांगायची ती मला कधीच कळायचं नाही. त्याचा मला आज बोध झाला की तो हरिण असतो की तो सुगंध कुठून येतोय हे तो पूर्ण जंगलात तो शोधत असतो की हा सुगंध नेमका येतोय कुठून, पण त्यालाच माहित नसतं की त्याच्या मध्ये जी कस्तुरी आहे, ती कस्तुरीची जी पाऊच असते त्यातूनच हा आनंद त्याला मिळतोय, हा सुगंध त्याला मिळतोय. आणि मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठं कार्य हे पद्मश्री सदाशिव निंबाळकर सरांनी गुरुवारांनी केलं की प्रत्येकाला आपल्या आतल्या आनंदाचा स्रोत त्यांनी शोधून दिला. हे मला या निमित्ताने आता म्हणजे मॅडमही याच्यामध्ये म्हणत होत्या की मानगावकर मॅडम की यांनी एवढा प्रवास कसा केला असेल, हे कसं केलं असेल, किंवा इथे प्रत्येक जण मी बघतो की प्रत्येक जण त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या सांसारिक आयुष्यामध्ये सगळ्या याच्यात स्थिर स्थावर लोक आहेत. सर एक फॅक्टरी चालवत आहेत, अनेक जण त्यांचे म्हणजे त्यांनी ठरवलं तर त्यांना एक वेळही मिळणार नाही, पण तरी मला वाटतं की हा एक याला मी बाकी कुठला शब्द मला दिसत नाही. मला असं वाटतं की तुम्हाला आनंदासाठी किंवा या योगासाठी मी याला एकच शब्दामध्ये मी याचा उल्लेख करेल आणि तो म्हणजे मॅडनेस. हा एक वेडेपणा आहे की हा आपली पहिलं तीरावर जाण्याचा वेडेपणा आहे. मला वाटतं की जो म्हणजे अनेकांना तो त्याचा बोध होण्यासाठी कित्येक जन्म जावे लागतात. पण मला वाटतं की निंबाळकर सरांच्या संपर्कामुळे तो एक परिस्पर्श असतो. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की, आणि याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला माहिती असेल की जेव्हा स्वामी विवेकानंदांना त्यांची खूप साधना करून म्हणजे रामकृष्ण परमहंस त्यांना खूप साधना शिकवत होते, सगळं करत होते, पण तरी त्यांना ती जी त्यांच्यातली जी चेतना किंवा आपण जे म्हणतो की सहस्राकडे जाणाऱ्या त्या सुषुम्नेतून जी वर जाते आणि ती युती झाल्यावरती एक आपल्याला बोध होतो किंवा मोक्ष प्राप्त जी होते ती योगामध्ये सगळीकडे सांगितली की त्यांना होत नव्हती. तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी 1,00,000 त्यांच्या डोक्यावर जोरात मारली. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्यांच्या चरित्रात. आणि जेव्हा ती लाथ मारली तेव्हा ते जे फ्रीज झाले एकदम, आणि त्या क्षणाला त्यांना ती मोक्ष प्राप्ती किंवा तो जो गौतम बुद्धांना बोधिवृक्षाच्या खाली आलेला एक एनलाइटनमेंट किंवा साल्वेशन, त्याला तुम्ही काहीही म्हणा, तर तो त्यांना मिळाला. आणि त्या स्थितीमध्ये ते कित्येक तास ते फ्रीज झालेले होते. मला असं वाटतं की तुम्ही जी सरांच्या संपर्कात आहात तर त्यांनी सगळ्यांनी ती एनर्जी तुमच्याकडे पूर्णपणे सरांनी ट्रान्सफर केली. आपण जशी गणपतीची मूर्ती बसवतो आणि प्राणप्रतिष्ठा करतो तशी मला खात्री आहे तुम्हाला तुमच्या, आणि ज्या प्रकारे मॅडमही मला शिकवतात आणि मी तो समर कोर्सही केलेला आहे. मला तो कोविडच्या काळामध्ये खरं तर मी 24 तास कोविडमध्ये काम करत होतो. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2.5 वर्ष दीड म्हणजे दुसऱ्या लाटेमध्ये मी जवळपास 4 महिने मी माझ्या कुटुंबाला भेटलोच नाही. मी वेगळा राहत होतो आणि माझं कुटुंब वेगळं राहत होतं, कारण मुलं लहान होती. कोविड दुसऱ्या लाटेचा कोविड तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, पण त्या कोविडच्या लाटेमध्ये मला जर म्हणजे कुठल्या गोष्टींनी जर तारलं असेल तर तो म्हणजे वायबीएमचा ऑनलाईन. आणि याचा प्रत्यय मला आता कसा येतो माहितीये का, की एखाद दिवशी मन अशांत असलं आणि गांधारी मॅडम प्राणधारणा घेत असतात तर मला खूप आश्चर्य वाटतं हे की प्राणधारणा सुरू असताना त्या प्राणधारणा तर मी करतोय ना, पण त्या म्हणतात की सर आज काय गडबड आहे का, आज काय कॉलेजचं इन्स्पेक्शन आहे, आज काय जमत नाहीये प्राणधारणा. ती जमत मला नसते पण सांगत त्या असतात.
आणि त्यांना ते की माझं शरीर खूप हलकं आहे आणि मला ते सांगतात ना नंतर की तुमची, मी त्यांना विचारलं एकदा की तुम्हाला कसं कळतं हे सगळं. मला वाटतं की हे सगळं हा सगळा सरांनी तुमच्या डोक्यावर प्रत्येकाला हात ठेवून तुमचं जे एनलायटनमेंट योग साधनेचं घडवून आणलंय त्याच्या माध्यमातून हे सगळं साध्य होतं. मला मी वायव्यांचा कोर्स केला किंवा सरांचाही मी माझी म्हणजे दुर्दैवाने सरांची आणि माझी कधी भेट नाही होऊ शकली. आणि नेमकं त्या मी सांगितलं मागे की झी 24 तासच्या इंटरव्ह्यूला ते निघत होते आणि मी तिथे येत होतो. उदय निरुळकरांचं युट्यूबवर तो इंटरव्ह्यू आहे, खूप सुंदर इंटरव्ह्यू आहे. तेव्हाही सरांची माझी उभ्या उभ्या फक्त अशी भेट झाली. पण एक मला असं वाटतं की अगदी तुम्ही नाथ संप्रदायापासून हठप्रतिपदिका सगळ्या ह्याच्यातून आपल्याला योगशास्त्र हे अगदी भगवद्गीतेपासून ते आजपर्यंत अनेकांनी ते अनेक प्रकारे सांगण्याचा जगाला प्रयत्न केला. पण एक काय असतं की म्हणजे मला वेगळे पण योग विद्या निकेतनचं काय वाटतं किंवा जेव्हा मी शिकलो की सांसारिक माणसाला जेव्हा मेडिसिन शिकतो, आज बळवे सरांना युरोलॉजी किंवा माझ्यासाठी पिडियाट्रिक शिकल्यावर एखादा नवीन स्टुडंट किंवा अगदी पेशंट आल्यावरती म्हणजे आम्हाला असं वाटतं की जेव्हा 6 महिन्यापर्यंत आईचं दूध पाजायचं असतं हे आम्ही रोजच प्रत्येक पेशंटला आम्ही सांगत असतो. तर ती जेव्हा आई विचारते की सर आता काय करायचं, तेव्हा अरे असं काय करते, 6 महिन्यापर्यंत पाजायचं आहे ना, तर आमच्यासाठी ती खूप सहज गोष्ट असते कारण ती नित्याची असते. तसंच जर योगशास्त्रात बघितलं तर संसारिक माणूस जेव्हा योगशास्त्रात येतो तर तेव्हा अगदी त्याला 2 पाय